अर्धा किलो रसमलाई ना चुकून घरी आली आहे आणि म्हटलं आता ही अशीच खाणार त्याच्यापेक्षा घरच्यांना खुश करूया, ह्याचा केक बनवून टाकूया. हल्ली घरच्यांना काही खायला पण दिलं नव्हतं मी माझ्याकडून, तर म्हटलं चला केकच बनवूया. तर इकडे मी 1 kg केक बेक करून घेतला आहे, जो 7 इंचेस टीनमध्ये बेकिंग करून घेतला आहे. त्याला कटिंग केलं, क्रम कोटिंग करायला मी चालू केलं. तर लक्षात घ्या, कधी पण तुम्ही जेव्हा केक बनवता तेव्हा बेसला पहिलं क्रीम लावायचं, जेणेकरून केक सरकता कामा नये. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रसमलाई केक बनवतात ना, तेव्हा कायमच लक्षात ठेवा की तुम्हाला जे सोकिंग करायचं आहे ना, स्पॉन्जचं सोकिंग ते त्याच मिल्कने करायचं, जी रसमलाईचं मिल्क आहे ना त्याने. मग तुम्ही क्रीममध्ये फ्लेवर नाही ॲड केलात तरी पण चालतं, कारण त्याचा जो नॅचरल फ्लेवर आहे ना तो खूप खतरनाक लागतो टेस्टसाठी. तर ह्यामध्ये ॲक्च्युली मी आल्मंड्स किंवा पिस्ता ॲड करते कधी बट आज माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि विचार केला घरच्यांसाठीच केक आहे तर एवढी पण काही गरज नाही आहे, तर ठीक आहे जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करू, म्हणून मी हा केक असाच बनवला. आणि मी जास्त काही ॲट्रॅक्टिव्ह डेकोरेटिव्ह पण बनवला नाही आहे, कारण लगेचच कट होणार होता तो घरामध्येच. तर म्हटलं की ठीक आहे जसा जमेल तसा, कारण आज मला ऑर्डर पण नव्हती काही आणि मला थोडं सिरीज पण बघायच्या होत्या, तर थोडं ॲडजस्ट केलं. घरचे काय कायमच ॲडजस्ट करायला रेडी असतात. तर त्यानंतर मी इथे एवढा मोठा केकचा तुकडा काढला आहे, जो माझ्या होणाऱ्या सासरी पाठवायचा होता आणि तेसुद्धा माझ्याजवळच राहतात, तर त्यांनासुद्धा मी जेव्हा काही असं बनवते मी त्यांना पण देते. तर हा केक पॅक केला, साईडला ठेवला आणि बाकीचा केक रात्री आम्ही घरामध्ये सगळ्यांनी खाल्ला. तर हे माझे काका काकी आले होते पुण्याहून, सो त्यांना पण दिला, ते पण खुश झाले. मी खाल्ला, मलासुद्धा खूप आवडला, खूप छान झाला होता. आणि माझे अजून एक काका काकी आहेत जे आमच्या घराच्या वरच राहतात, सो त्यांना पण दिला, सो ते पण खुश. तर सगळेच खुश. बाय.